व्हॉट्सअप इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. आज वार बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 आणि आज आपण आपला क्लास क्रमांक 58 आपण आज बघत आहोत. तर डेली 5 इंग्लिश स्पेलिंग आज आपण बघूया. इन्सल्ट म्हणजे अपमान, INSULT इन्सल्ट म्हणजेच अपमान. PURCHASE परचेस म्हणजे खरेदी करणे. SAFE सेफ म्हणजेच सुरक्षित. DRY ड्राय म्हणजे कोरडा किंवा वाळलेला. WET वेट म्हणजे ओला किंवा भिजलेला. यानंतर आपण डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मीनिंग प्रॅक्टिससाठी आपण घेत असतो. तर आजचे इंग्रजी वाक्य आपण बघूया. ते भरपूर पितात, दे ड्रिंक अ लॉट. ते भरपूर पितात, दे ड्रिंक अ लॉट. हा आपला पाहुणा आहे. पाहून झालं इथं पाहुणा आहे. ही इज आवर गेस्ट. हा आपला पाहुणा आहे. ही इज आवर गेस्ट. तू अजूनही जाडा आहे. ही इज स्टील फॅट. तो अजूनही जाडा आहे. ही इज स्टील फॅट. पुढचं वाक्य आहे, तो अतिशय दयाळू आहे. ही इज व्हेरी काइंड. तो अतिशय दयाळू आहे. ही इज व्हेरी काइंड. ते अतिशय श्रीमंत आहे. दे आर व्हेरी रिच. ते अतिशय श्रीमंत आहे. दे आर व्हेरी रिच. या वाक्याच्या प्रकारामध्ये आपण एक्सक्लेमेशन किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजेच उद्गारवाचक वाक्य आज आपण बघणार आहोत. आता आपण बघा, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील वाक्य काळजीपूर्वक वाचा. हाऊ काइंड यू आर. किती दयाळू आहेस तू. व्हॉट अ सिंपल मॅन. किती साधा गृहस्थ आहे तो. हाऊ अनहॅपी शी वॉज. ती किती दुःखी होती. व्हॉट अ हेवी लोड. केवढं प्रचंड ओझे आहे. आता या सर्व वाक्यांमध्ये इथं एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह आपल्याला शेवटी दिसतंय बघा. उद्गारवाचक चिन्ह याला मराठीमध्ये म्हणता येईल एक्सक्लेमेशन मार्क, इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो. आता बघूया आपण की आपल्या ज्या वाक्यात वरील वाक्यांमध्ये आपल्याला आनंद किंवा खेद, दुःख, आश्चर्य, भीती वगैरे भावनांची तीव्रता किंवा उत्कटता दर्शवलेली असते त्या वाक्यांना एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजेच उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात. म्हणजे काय बघा की या वाक्यांमध्ये खूप आनंद झाला म्हणतो आपण म्हणतो, एखादी मॅच जिंकलो किंवा हुर्रे म्हणतो. त्यानंतर आनंद झाला तर आपण म्हणतो मी खूप आनंदी आज. एखादं दुःख झालं आपण म्हणतो हाऊ सॅड. किती वाईट. तर अशा पद्धतीची भावना आपल्या मनातून उत्कंठा किंवा तीव्रता दर्शवली असते. त्या वाक्यांना आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस असे म्हणतो. म्हणजेच उद्गारवाचक वाक्य आपण त्याला म्हणतो. आणि उद्गाराचे वाक्य बघा, हे एक्सक्लेमेशन मार्क आपल्याला त्या वाक्याच्या शेवटी नंतर किंवा मध्ये सुद्धा दिलेले असतं. तेव्हा आपण समजायचं की वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. तर एक्सक्लेमेशन किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसचे वाक्य आपण आहे असं म्हणू शकतो. आता थोडे काही उदाहरणं आपण घेणार आहे. अशा प्रकारचे वाक्य बहुधा बघा हाऊने किंवा व्हॉटने सुरू होतात. हे ध्यानात ठेवायचं आहे. हे वाक्य बहुधा हाऊ किंवा व्हॉटने सुरू होतात व शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते. अशा पद्धतीचं उद्गारवाचक चिन्ह हे दिलेलं असतं. मग तुम्हाला सांगितलं उद्गारवाचक चिन्ह जरी दिसलं तरी आपण समजायचं की हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आहे. अशा वाक्यातील क्रियापद बघा बहुधा शेवटी आलेलं असतं किंवा ते आद्यहत म्हणजे लुप्त असतं. म्हणजे ते समजून येत नाही किंवा दिसत नाही. उदाहरण बघा, हाऊ ड्रॅमॅटिक इट वाज. हाऊ ड्रॅमॅटिक. आपण या प्रकारच्या 4 प्रकारच्या वाक्यरचनांचा विचार केला आहे. त्या सर्व वाक्य प्रकारांच्या शब्दांच्या मांडणीतील फरक व विरामचिन्हातील फरक चांगले आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस कशा पद्धतीचे वाक्य असतात ते ओळखायचे कसे आपण ते बघितलेलं आहे. आणि याचे काही वाक्य आपण बघूया आता. हाऊ ब्युटिफुल धिस सिटी इज. ते शहर किती सुंदर आहे. आपण आश्चर्याचा धक्का बसलो, किती सुंदर शहर आहे. आणि शेवटी एक्सक्लेमेशन मार्क दिलेला आहे बघा. त्यानंतर पुढचं वाक्य आपण बघूया. सारा वाईप द बोर्ड. सारा बोर्ड पुसून टाक. उत्कंठता दाखवली मनामधून बघा. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, होय आय मिस द सर्व्हिस. अरे रे माझी सेवा
चुकली. आपण अरे दुःख व्यक्त केलेलं बघा. त्यानंतर पुढचं वाक्य आहे डोंट टॉक गेट आउट, बोलू नका बाहेर पडा. आणि शेवटचं वाक्य आहे आपलं प्लीज हेल्प मी नाव, कृपया आता मला मदत करा. तर अशा पद्धतीचे वाक्य आहे. वाक्याला बघा आपण एक्सक्लेमेशन मार्क ओळखायचा आहे, तर ते वाक्य आपण एक्सक्लेमेटरी किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, एक्सक्लेमेशन सेंटेन्सेस म्हणजेच उद्गारवाचक वाक्य हे अशा प्रकारचे असतात. अशा पद्धतीने आपण जवळपास संपूर्ण इंग्लिशमधील वाक्यांचे प्रकार आपण समजून घेतलेले आहे. जे विद्यार्थी आपल्या क्लासची टचमध्ये नक्कीच त्यांच्या कानावरती असे शब्द पडून थोडी तरी माहिती त्यांना मिळेल आणि भविष्यामध्ये नक्कीच त्यांना या क्लासचा फायदा होणार आहे. तर आपल्याला दिलेल्या नंबरवरती आपण झालेला अभ्यास, काही नवीन विद्यार्थ्यांचे पण मला मेसेज आले, त्यांना पण आपण जॉईन केलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला व्हॉट्सअपवरती अभ्यास पाठवत आहे. तर ठीक आहे, भेटूया आपण उद्याच्या क्लासमध्ये. धन्यवाद.